नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ॲडमिन निनाद हे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण नोकरदारांकरता कोणती पेन्शन स्कीम चांगली आहे याबद्दल जो मी मागील व्हिडिओ तयार केलेला होता, ज्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये असंख्य कमेंट्स मला मिळाल्या की सर एनपीएस चांगली आहे, यूपीएस चांगली आहे, याबद्दल आम्हाला माहिती द्या. तर कोणती स्कीम शासकीय नोकरदारांनी घ्यावी याकरिता प्रस्तुत व्हिडिओ मी तयार करत आहे. खरं तर पूर्ण पेन्शनचा आपण विचार केला तर 4 पेन्शन स्कीम अद्याप अस्तित्वात आहेत, ज्याच्यामध्ये यूपीएस युनिफाईड पेन्शन स्कीम, ज्याच्यामध्ये एनपीएस नॅशनल पेन्शन स्कीम, ज्याच्यामध्ये अपडेटेड एनपीएस सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आणि युनिव्हर्सल पेन्शन स्कीम अशा 4 स्कीम लागू आहेत. जर आपण एका सर्वसामान्य माणसाचा विचार केला तर तो एकतर व्यावसायिक असतो किंवा नोकरदार असतो. व्यावसायिक आणि नोकरदार या सर्वांकरिता 2 पेन्शन स्कीम शासनाने लागू केलेल्या आहेत, ज्यामध्ये एनपीएस नॅशनल पेन्शन स्कीम आहे, दुसरी युनिव्हर्सल पेन्शन स्कीम आहे. आता आपण नोकरदारांचा विचार केला तर खासगी क्षेत्रातले नोकरदार आणि सरकारी क्षेत्रातले नोकरदार असे 2 नोकरदार आहेत. खासगी क्षेत्रातल्या नोकरदारांकरिता एनपीएस नॅशनल पेन्शन स्कीम ही खूप चांगली योजना आहे, कारण त्याच्यामध्ये मिळणारा टॅक्स बेनिफिट हा त्यांच्या कटिंगला म्हणजे त्यांच्यातून होणाऱ्या वजावटीला तसेच एम्प्लॉयरने जमा केलेल्या वजावटीला सुद्धा टॅक्स बेनिफिट मिळणार आहे. म्हणजे एम्प्लॉयर डिडक्शन टू एनपीएस आणि एम्प्लॉई डिडक्शन टू एनपीएस या दोन्हीचे टॅक्स बेनिफिट खासगी नोकरदाराला भेटतात. जर आपण शासकीय नोकरदाराचा विचार केला तर आपल्याकडे 3 स्कीम्स आहेत, ज्याच्यामध्ये एनपीएस, यूपीएस आणि अपडेटेड एनपीएस अशा 3 योजना आहेत. त्याच्यामध्ये एनपीएस आणि यूपीएस या दोघांबद्दल संदिग्धता प्रत्येक शासकीय नोकरदाराच्या मनात आहे. जर माझा अंदाज आपण घेतलात तर युनिफाईड पेन्शन स्कीम ही आता 2024 पासून लागू केलेली आहे आणि नॅशनल पेन्शन स्कीम ही 2004 पासून लागू केलेली आहे. ज्यांचं आर्थिक मूल्यमापन म्हणजे भविष्यातील ज्यांची गुंतवणूक ही अत्यल्प आहे, म्हणजे त्यांनी दरमहा पगारातून होणारं जे वेगळी गुंतवणूक असेल, ज्याचा अर्थ शेअर मार्केट असेल, लॉंग टर्म कॅपिटल गेन्स असतील, म्युच्युअल फंड असेल, पोस्टातले एफडीज असतील, गव्हर्नमेंट बँक्समधल्या काही एफडीज असतील, अशी त्यांनी भविष्यातील गुंतवणूक नाही केलेली आहे आणि ते संपूर्णपणे जे शेवटला रिटायरमेंटच्या वेळी जी लमसम अमाऊंट मिळणार आहे त्याच्यावरती अवलंबून आहेत, अशांनी एनपीएस हा पर्याय निवडावा. म्हणजे ज्यांनी भविष्याबद्दलची गुंतवणूक केलेली नाही आहे त्यांच्याकरता एनपीएस हाच ऑप्शन चांगला आहे. कारण एनपीएस मध्ये जी शेवटला लमसम अमाऊंट हातामध्ये होणार आहे त्याच्या 60% रक्कम आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये जमा करून मिळणार आहे. जसं की 1 कोटी ही रक्कम जर आपली एनपीएस खात्यामध्ये जमा असेल त्याची 60% म्हणजे 60 लाख रुपये हे रिटायरमेंटला आपल्या खात्यामध्ये प्राप्त होणार आहेत आणि उर्वरित जी 40% रक्कम आहे त्याच्यावरती आपल्याला पेन्शन मिळणार आहे. समजा 10 वर्ष आपण पेन्शन घेतली 60 ते 70 वर्षापर्यंत, दुर्दैवाने आपला मृत्यू झाला तर त्या 40 लाखातली जी रक्कम पेन्शन म्हणून आपल्याकडे प्राप्त झालेली आहे ती सोडून समजा 35 लाख रुपये उरलेत तर ते 35 लाख रुपये आपल्या नॉमिनीला मिळणार आहेत. म्हणजे आज आपल्या पगारातून एनपीएस मध्ये जी रक्कम वजावट होते, एनपीएस मध्ये जमा होते, ती सर्वच्या सर्व रक्कम आपल्याला परत मिळणार आहे. सो एनपीएसचा हा एक बेनिफिट आहे. मात्र जे शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा पैसे वाढवून घेण्याकरिता ज्या योजना आहेत त्याच्याबद्दलचे जागरूक आहेत आणि ज्यांना लमसम अमाऊंट नाही जरी मिळाली, कमी जरी मिळाली तर देखील त्यांचं काम भागू शकतं, त्यांच्याकडे दुसऱ्या माध्यमातून मोठी रक्कम प्राप्त होणारी आहे, त्यांच्याकरिता यूपीएस ही स्कीम चांगली आहे. युनिफाईड पेन्शन स्कीमचा विचार केला तर आपल्याला शेवटच्या बेसिकच्या 50% रक्कम ही पेन्शन म्हणून प्राप्त होणार आहे. त्यावरची महागाई वाढ देखील भेटणार आहे. समजा आपलं शेवटचं बेसिक हे 1 लाख रुपये असेल तर 50% म्हणजे 50,000 रुपये हे आपल्याला पेन्शन प्लस त्याच्यावरची महागाई वाढ हे आपल्याला पेन्शन म्हणून मिळत राहणार आहे. परंतु जी लमसम अमाऊंट भेटते ती लमसम अमाऊंट खूप कमी किमतीमध्ये मिळणार आहे. म्हणजे माझ्या अभ्यासानुसार 10 लाखाच्या आतच ती लमसम अमाऊंट मिळेल. त्याचा फॉर्म्युला देखील गॅझेटमध्ये आहे. त्यामुळे आपले शेअर मार्केट, लॉंग टर्म कॅपिटल गेन्स, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स तसेच म्युच्युअल फंड याच्यातली गुंतवणूक आपली जास्त असेल व रिटायरमेंटला आपल्याला ती सर्व रक्कम प्राप्त होणार असेल तर आपण यूपीएसचा जरूर विचार करू शकतो. ओपीएस, एनपीएस, आरएनपीएस आणि यूपीएस अशा 4 पेन्शन स्कीम सध्या शासकीय कर्मचाऱ्यांकरता लागू आहेत.
याचे तुलनात्मक तक्ता असंख्य व्हॉट्सअप ग्रुपवरती फिरताना दिसतो, मात्र त्यातून प्रॉपर लिंक लागत नाही, अपुरी माहिती मिळते, मध्येच आमची लिंक तुटते, अशा असंख्य तक्रारी कर्मचाऱ्यांच्या आहेत. आणि याकरिता आपण हा तक्ता व्यवस्थितरित्या त्याचे 14 पॉईंट्स एकत्र करून पाहणार आहोत. याकरिता जो कर्मचारी आपण निवडला आहे तो कर्मचारी म्हणजे ज्याची 31 वर्ष 6 महिने 15 दिवसाची सेवा झालेली आहे. त्याचं जॉईनिंग 15 ऑक्टोबर 2015ला असून त्याची सेवानिवृत्ती 30 एप्रिल 2047ला आहे. आणि त्याचं मूळ वेतन 44,400 रुपये आहे. असा एक स्पेसिफिक कर्मचारी आपण निवडला आहे. आपण ह्याच्यामध्ये कुठे बसतो, आपलं किती मूळ वेतन आहे याचा विचार करून आपण हे कमी जास्तपणे रकमा पाहू शकतो. जर आपण रजारोखीकरणाचा विचार केला तर OPS ओल्ड पेन्शन स्कीममध्ये 300 दिवसांचे रजारोखीकरण आहेत, अंदाजे 13 लाख रुपये मिळतात. NPS सुद्धा रजारोखीकरण आहे, 13 लाख रुपये मिळतात. GPS किंवा ज्याला RNPS असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये देखील 300 दिवस आहेत, 13 लाख रुपये मिळतात. आणि UPS याच्यामध्ये देखील 13 लाख रुपये आपल्याला मिळून जातात. सो सगळ्या पेन्शन स्कीम्समध्ये रजारोखीकरण आहे. जर आपण पुढच्या गोष्टीचा विचार केला तर बघा, कुटुंब निवृत्ती वेतन, फॅमिली पेन्शन. ओल्ड पेन्शन स्कीममध्ये काय होतं, कर्मचारी सेवेत असताना मयत झाल्यास पुढील 10 वर्ष किंवा वयाची 65 पर्यंत कुटुंब निवृत्ती वेतन पूर्ण भेटतं. सेवानिवृत्तीनंतर 7 वर्ष किंवा वयाची 65 जे आधी तोपर्यंत 100% भेटतं, त्यानंतर 60% मिळत राहतं. म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीममध्ये हा फायदा होता. ओल्ड पेन्शन स्कीममध्ये फॅमिली पेन्शन 65,268 मिळत होती आणि सेवानिवृत्तीनंतरची 7 वर्ष किंवा वयाची 65 याच्या आधीचा जो काळ घेतला तर 60%च मिळणार, म्हणजे 39,161 रुपये फॅमिली पेन्शन मिळत होती. NPS बघा, फॅमिली पेन्शन भेटते, 65,268 रुपये भेटते. मयत झाल्यास पुढील 10 वर्ष किंवा वयाची 65 नंतर 60%. जर आपण फॅमिली पेन्शन बघितली तर 39,161 रुपये फॅमिली पेन्शन मिळणार आहे. म्हणजे NPS देखील फॅमिली पेन्शन मिळणार आहे. जर आपण RNPS म्हणजे GPSचा विचार केला तर फॅमिली पेन्शन मिळतं आहे, किती रक्कम आहे ते अजून दिलेलं नाही आहे म्हणून लागू नाही म्हटलं आहे. आणि जर 60% म्हणजे कधी 60% मिळायला सुरू होईल तर मयत झाल्यापासून 60% किती मिळणार आहे, 39,161 रुपये. UPSचा विचार केला तर फॅमिली पेन्शन मिळते, पण त्याचा GR उल्लेख नाही आहे, तर किती मिळते ते माहिती नाही. आणि जर वारसांचा विचार केला तर मयत झाल्यापासून 60% आहे, 39,161 रुपये आपल्याला पुढील पेन्शन मिळणार आहे, कुटुंब निवृत्ती वेतन मिळणार आहे. आता बघा, तिसरा आहे कुटुंब निवृत्ती वेतनाची गणना कशी केली जाते. OPS बघा कसं आहे, कर्मचारी सेवेत असताना मयत झाल्यास पुढील 10 वर्ष किंवा वयाची 65 पर्यंत कुटुंब निवृत्ती वेतन पूर्ण भेटतं व सेवानिवृत्तीनंतर 7 वर्ष किंवा वयाची 65 जे आधी होईल तोपर्यंत पूर्ण भेटतं, त्यानंतर 60% भेटतं. हा पॉईंट आपण बघितलाच होता. NPSला सुद्धा असंच आहे, कर्मचारी सेवेत असताना मयत झाल्यास पुढचे 10 वर्ष पूर्ण भेटत राहतं किंवा वयाची 65 जोवर होईल तोवर फॅमिली पेन्शन पूर्ण भेटते, वयाची 65 झाली की 60% मिळत राहते. जर आपण RNPS GPSचा जर विचार केला तर आपल्याला पहिल्या दिवसापासून 60% फॅमिली पेन्शन भेटतं. आणि UPSचा जर विचार केला तर पहिल्या दिवसापासून 60% मिळतं. आपल्याला माहिती आहे की आपली जी पेन्शन बसणार आहे त्याच्या 60% ही रक्कम आपल्याला मिळणार आहे. निवृत्ती वेतनचा विचार केला तर मिळतं 44,400 जर बेसिक असेल तर 65,268 निवृत्ती वेतन हे ओल्ड पेन्शन स्कीममध्ये आपल्याला भेटणार आहे. निवृत्ती वेतन बघा, NPS निवृत्ती वेतन भेटतं म्हणजे किती आहे, जे आपली 40% रक्कम सरकारकडे जमा राहणार आहे ॲन्युइटी, त्याच्यावरचं व्याज असं साधारण 63,848 रुपये NPSमधून निवृत्ती वेतन भेटेल. RNPS बघा, 10 वर्षापेक्षा कमी सेवा असेल तर नाही, 10 ते 20 वर्षाच्या मध्ये असेल तर एक फॉर्म्युला आहे, 20 वर्षाच्या सेवेनंतर म्हणजे 20 वर्षाची सेवा झालेली असेल तर 65,268 रुपये. UPS पण तसंच आहे, 25 वर्षाची सेवा झाली असेल तर 65,268 रुपये निवृत्ती वेतन भेटतं. अंशदान द्यावे लागते का? OPSला द्यायची गरजच नाही, म्हणून सर्व कर्मचाऱ्यांची OPS ही मागणी आहे. NPS बघा, होय 10% अंशदान, बेसिक प्लस DAच्या 10% आपण अंशदान देतोय.
RNPS मध्ये बघा होय 10% आहे, बेसिक प्लस DAच्या 10%. आणि UPS मध्ये सुद्धा बेसिक प्लस DAच्या 10% आपण औषधात देतो आहोत. सेवेची अट बघा, OPS जुन्या पेन्शन स्कीममध्ये मिनिमम 10 वर्ष सेवा पाहिजे. NPS मध्ये लागू होण्याचा प्रश्नच नाही. कधीही आपण व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊ शकतो. आपल्याला जी काय आहे ती 60% रक्कम आपल्या हातात मिळेल, 40%वरती पेन्शन सुरू होईल. RNPS मध्ये बघा, म्हणजे GPS मध्ये 20 वर्ष सेवा झाली पाहिजे, UPS मध्ये 25 वर्ष सेवा झाली पाहिजे. महागाई भत्ता निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनावर मिळते का? OPS मध्ये बघा होय भेटतो. NPS मध्ये बघा लागू नाही, म्हणजे NPS मध्ये महागाई भत्ता वाढ मिळत नाही. जेवढी आपली फायनल ॲक्युम्युलेटेड अमाऊंटच्या 40% असेल त्याच्यावरचं व्याज आपल्याला मिळत राहतं, त्यामुळे महागाई भत्ता मिळण्याचा विषयच नाही. RNPS मध्ये महागाई भत्ता लागू आहे. UPS मध्ये सुद्धा प्राइस इंडेक्स नुसार महागाई भत्ता लागू आहे. किमान पेन्शन 9,000 व त्यावरील महागाई भत्ता, म्हणजे गट कर्मचारी जरी असतील तरी देखील त्यांना 9,000 पेन्शन मिळणारच आहे. NPS मध्ये किमान पेन्शन लागू नाही. जे काही व्याज असेल, किती कमी असेल, 10 रुपये का असेल, पण ते आपल्याला मिळत राहणार आहे. RNPS GPSचा विचार केला तर 7,500 रुपये मिनिमम पेन्शन आहे व त्यावरचा महागाई भत्ता मिळणार आहे. UPS 10,000 रुपये किंवा जर पूर्ण कॉर्पस जमा केल्यास कमी होईल. मिनिमम 10,000 रुपये आपल्याला पेन्शन मिळणारच आहे. रुग्णता निवृत्ती वेतन हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याचा प्रत्येक कर्मचाऱ्याने जरूर विचार करावा. रुग्णता निवृत्ती वेतन लागू आहे आणि रुग्णता निवृत्ती वेतनाचा अनुकंपाला सुद्धा लाभ होऊ शकतो. अशा काही केसेसमध्ये त्यांना लाभ झालेला आहे. NPS मध्ये सुद्धा रुग्णता निवृत्ती वेतन लागू आहे. आपण मेडिकली अनफिट आहोत, आपण VRS घेतली, NPS मध्ये पेन्शन चालू होईल. RNPS मध्ये नमूद नाही, म्हणजे त्याचा काही उल्लेख केलेला नाही आहे. UPS मध्ये सुद्धा नमूद नाही आहे. यासोबतच आपल्याला जर मेडिकली अनफिट झालो, जी कागदपत्र द्यावी लागतात ती देऊन सुद्धा UPS किंवा RNPS मध्ये काय लाभ मिळणार आहे त्याबद्दलची काही माहिती दिलेली नाही. मी सुद्धा GR जेव्हा पुन्हा एकदा पडताळून बघितला तेव्हा सुद्धा याबद्दल माहिती दिलेली नाही आहे. सो आपण रुग्णता निवृत्ती वेतनाचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. कर्मचारी व त्याचा जोडीदार मयत झाल्यानंतर त्याचे मुलामुलींना किंवा वारसांना रक्कम मिळते का व किती? OPS मध्ये 1 रुपयाही मिळत नाही. NPS मध्ये ती रक्कम मिळते, म्हणजे जे आपले 40% आपण सरकारकडे जमा ठेवत आहोत आणि त्याच्यावरचं व्याज आपण पेन्शन स्वरूपात घेत आहोत, ते व्याज ती पेन्शन आपण उपभोगतो 5 वर्ष 10 वर्ष जितकी वर्ष जमेल तेवढी. जर आपला दुर्दैवी मृत्यू झाला तर आपल्या मृत्यूपश्चात ती 40% रक्कम आपल्या वारसांना मिळते. 44,400 बेसिकला ती ह्यूज अमाऊंट, लमसम अमाऊंट 38,30,902 रुपये त्या वारसांना मिळते. म्हणजे NPS मध्ये जी रक्कम आपण NPS खात्यामध्ये जमा करतोय, जी रक्कम सरकार NPS खात्यामध्ये आपल्या नावे जमा करते, ती सगळीच्या सगळी रक्कम 1 रुपये आपल्याला परत मिळतो. याचा कर्मचाऱ्यांनी जरूर विचार करावा. RNPS GPS मध्ये मिळत नाही, UPS मध्ये सुद्धा मिळत नाही. त्यामुळे अशा अंशाने NPSचा लाभ ह्या ठिकाणी नमूद होतोय. सोबत टॅक्स बेनिफिटसाठी NPS आपलं डिडक्शन, म्हणजे आपली जी वजावट होते ती, प्लस सरकारने जी रक्कम आपल्यात NPS मध्ये टाकली आहे ती वजावट, याचा दोघांचाही आपल्याला डिडक्शन भेटतो. सो NPSचा तोही एक प्लस पॉईंट आहे, त्याचा जरूर विचार करावा. सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदान OPS मध्ये मिळतं. किती मिळेल तर बघा 6,99,300 रुपये. जर आपण NPSचा विचार केला तरीही देखील आहे 6,99,300 रुपये. RNPS GPS मध्ये शासन निर्णयास सध्या उल्लेख नाही. आणि UPS साठी सेवेनुसार लमसम अमाऊंट मिळते जी 5,42,657 रुपये आहे, पण ती सेवेनुसार आहे. आपली अर्हता सेवा किती आहे त्याच्यावरती आहे. गट विमा GIS OPSला आहे, NPSला आहे, RNPSला आहे आणि UPSला पण आहे. 13वा पॉईंट महत्त्वाचा आहे बघा, विकलांग, विधवा, अविवाहित, अज्ञान, अपत्य यांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळते का? OPS मध्ये ऑफकोर्स मिळतं, म्हणून सगळ्यांना OPS पाहिजेच आहे. त्याकरिता NPS मध्ये देखील मिळतं, म्हणजे आपल्या पश्चात आपल्या वारसांनाही याचा लाभ मिळतो.
RNPS GPS मध्येही मिळतं आणि UPS मध्ये सुद्धा मिळतं. सो ही एक चांगली बाजू आपल्या भवितव्यासाठी आपल्या कुटुंबाकरिता आहे. सेवेतून असताना मृत्यू झाल्यास त्याचे वारसांना अनुकंपाचा लाभ मिळतो का? अनुकंपा तत्व महत्त्वाचं आहे. होय, OPS मध्ये मिळतो, NPS मध्ये सुद्धा मिळतो, RNPS मध्ये सुद्धा मिळतो आणि UPS मध्ये सुद्धा मिळतो. सो म्हणजे अनुकंपा तत्व हे प्रत्येक स्कीममध्ये आपल्याला मिळत आहे. त्यामुळे OPS निवृत्तीवेतन 1982, राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली, RNPS सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, UPS एकीकृत निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक तक्ता आपण या ठिकाणी बघितला आहे. आणि त्याचा एक सरासर अभ्यास केल्यावरती मला असं वाटतं की आपल्या क्षमतेनुसार आपली कॅपॅसिटी किती आहे, आपल्याला किती रक्कम आपण तरतूद केलेली आहे रिटायरमेंटला मिळण्यासाठी, त्याचा सारासार विचार करून आपण ह्या 3 स्कीम्सपैकी एक स्कीम नक्की निवडू शकतो आणि त्याचा आपल्याला रिटायरमेंटनंतर लाभ देखील होऊ शकतो. हा संपूर्ण तक्ता मी आपल्याला सांगितलेला आहे. त्याचा फायदा आपल्याला आपल्या डिसिजन घेण्यामध्ये होणारच आहे. तर टॅक्स बेनिफिटचा विचार केला तर NPS मध्ये आपलं डिडक्शन म्हणजे बेसिक प्लस डीच्या 10% जे आपण NPS मध्ये जमा करतो ते, तसंच एम्प्लॉयरने बेसिक प्लस डीच्या 14% जे डिडक्शन NPS मध्ये जमा केलंय, ह्या दोघांचेही टॅक्स बेनिफिट भेटतात. त्यामुळे आपल्याला एकंदरीत टॅक्स बसत असताना ह्या दोन्ही डिडक्शनचा खूप चांगला फायदा होतो. UPS बद्दल अद्यापही संदिग्धता असून भविष्यातील त्याच्या तरतुदी जाणून घेतल्यावरतीच त्याबद्दल बोलता येईल. NPS मध्ये पेन्शन कमी बसते असं बऱ्याच जणांची ओरड असते. मात्र जी लमसम अमाऊंट हातामध्ये मिळणार आहे त्याचं प्रमाण खूप जास्त आहे आणि ती आपण MIS असेल, मंथली इन्व्हेस्टमेंट स्कीम असेल, त्याच्यामध्ये गुंतवणूक करून चांगले रिटर्न्स दर महिन्याला प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणजे लमसम अमाऊंट व्यवस्थितरित्या गुंतवून आपण दरमहा रिटर्न्स प्राप्त करून घेऊ शकतो. हा NPSचा एकंदर फायदा आहे. सो अशा रीतीने UPS की NPS याबद्दलचे दोन्हींचे प्लस पॉइंट्स मी आपल्याला मांडलेले आहेत. आपण स्वतः या दोन्ही स्कीम्सचा जरूर अभ्यास करावा. आपली एकंदर सर्व्हिस किती झालेली आहे, आपल्याला पेन्शन किती पाहिजे आहे, किंवा लग्न, घर असे काही कामं आपल्याला भविष्यात करायची आहेत का, आणि त्यासाठी आपल्याला किती गुंतवणूक, किती पैशांची आवश्यकता असणार आहे, याचा सारासार विचार करून आपण दोन्ही स्कीम्सपैकी जी स्कीम आपल्याला योग्य ठरेल तो विकल्प आपण जरूर देऊ शकता. या दोन्ही स्कीम्सना फॅमिली पेन्शन ही असणार आहे. त्यामुळे फॅमिलीचा विचार करता दोन्ही पेन्शन स्कीम चांगल्याच आहेत. मात्र आपली सध्याची गरज, आपली असणारी आर्थिक समज यानुसार आपण दोन्ही स्कीम्सपैकी एक पर्याय निवडू शकतो. तात्पर्य म्हणून एका वाक्यात सांगायचं झालं तर जे तरुण आहेत, तरुण इन द सेन्स ज्यांना आता टेक्नॉलॉजी, डिजिटल मार्केट ह्याबद्दलची माहिती आहे, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड्स, SIP बद्दल माहिती आहे, त्यांनी जरूर UPSचा विचार करावा. आणि जे सिनियर आहेत, ज्यांची अनेक वर्ष सेवा शासकीय खात्यामध्ये झालेली आहे आणि ज्यांना एक लमसम अमाऊंट हातामध्ये पाहिजे, प्लस त्यांचा टॅक्स त्यांना वाचवायची त्यांना नितांत आवश्यकता भासते आहे, त्यांच्या CA ने तसं त्यांना सांगितलेलं आहे, अशांना NPS ही चांगली आहे. या व्हिडिओला जरूर सर्वांपर्यंत पोहोचवा. माझा प्रयत्न राहील की असेच नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून UPS, NPS, अपडेटेड NPS, युनिव्हर्सल पेन्शन स्कीम यांची माहिती देता येईल. आणि ह्या व्हिडिओमध्ये जे मी सारासार NPS, UPS बद्दल सांगितलेलं आहे त्याचा तुम्ही जरूर वापर करा. आणि तुम्हाला जी टॅक्स बेनिफिट होणारी, पगारामध्ये वाढ होणारी, पेन्शनमध्ये वाढ होणारी अशी स्कीम योग्य वाटते तो ऑप्शन जरूर निवडा.